नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये। मी सोनिया एका मोठ्या कंपनीत नोकरीला लागले तेव्हा माझ्यासाठी सगळंच नवीन होतं। पहिल्याच दिवशी ऑफिसमध्ये पाऊल टाकलं आणि थोडी घाबरलेलीच होते। आमचे बॉस आदित्य सर खूप कडक स्वभावाचे म्हणून सदैव सांगायचे। उंच, आत्मविश्वासाने भरलेले आणि कामाबाबत अत्यंत शिस्तप्रिय। सुरुवातीला त्यांच्याशी बोलतानाही माझे हात थरथरायचे, पण हळूहळू त्यांनी मला काम समजावून सांगताना दाखवलेला संयम आणि पाठिंबा माझ्या लक्षात आला। मी एखादी चूक केली तरी ते रागावण्याऐवजी शांतपणे समजावून सांगायचे। एकदा मोठ्या प्रेझेंटेशनची जबाबदारी माझ्यावर आली होती। मी खूप तणावात होते। त्या दिवशी त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि म्हणाले, तू करू शकतेस। त्यांच्या त्या एका वाक्याने मला नवी ताकद मिळाली। प्रेझेंटेशन यशस्वी झालं आणि सगळ्यांसमोर त्यांनी माझं कौतुक केलं। त्या क्षणापासून त्यांच्याबद्दल मनात एक वेगळीच भावना निर्माण झाली। ऑफिसमधल्या छोट्या छोट्या क्षणातून आमच्यात मैत्री वाढत गेली। कधी कॉफी ब्रेकमध्ये गप्पा, कधी कामानंतर प्रोजेक्टबद्दल चर्चा, आणि नकळत आमच्या नात्याला वेगळं रूप मिळालं। एक संध्याकाळी ऑफिसच्या टेरेसवर त्यांनी मला मनातलं सांगितलं। त्यांच्या डोळ्यातली प्रामाणिकता पाहून माझं हृदय भरून आलं। मीही हसत होकार दिला। आजही आम्ही दोघं एकमेकांचा आदर ठेवत, स्वप्नांना साथ देत आयुष्याचा प्रवास करत आहोत। माझ्यासाठी तो फक्त बॉस नाही, तर माझ्या आयुष्यातला सर्वात जवळचा साथीदार आहे। अशाच कथांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।